आज जागतिक पर्यावरण दिन आणि हा जागतिक पर्यावरण दिन ठाण्यामध्ये देखील उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाल्याचं पाहायला मिळालंय। ठाण्यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान अंतर्गत हे वृक्षारोपण राबवण्यात आलं होतं। यावेळेला राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळेला बोलत असताना प्रताप सरनाईक म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामधून हरित ठाणे हा संकल्प राबवला जातोय। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम सुरू आहे। 1 लाखांपेक्षा अधिक झाडे लावण्याचा संकल्प देखील महापालिकेने केलाय। तर शून्य कचरा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबवण्यात आल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी मत व्यक्त केले। तर भाजप आणि शिवसेनेमध्ये कोण छोटा आणि कोण मोठा भाऊ याबद्दल देखील बोलत असताना ते बोललेत की भाजप शिवसेनेमध्ये कोणी मोठा किंवा छोटा भाऊ नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत आणि येणाऱ्या निवडणुका देखील आम्ही अशाच लढणार आहोत, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतंय। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात। आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील सुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे। सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवला आहे। त्या माध्यमातून आम्ही काम करतोय। आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळ झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतोय आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे। मी सर्वप्रथम आमच्या शिंदे साहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो। ठीक आहे, हो ते राजकीय आजच्या पर्यावरणाच्या मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे ठाण्यात। मोठा भाऊ तर तुम्हाला कल्पना नाहीये, परंतु आम्ही जुळे भाऊ नक्कीच सर पाहायला गेलं आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभावू दोन्ही पक्ष। सर निधीमुळे कुठे नाराजी दिसते? नाराजी नाहीये। मी तर खरं निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात। मी जर मला माझ्या डिपार्टमेंट बद्दल विचारलं तर अजित दादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केलेलं आहे। किंबहुना एसटी महामंडळ तोट्यात जात असताना एसटी महामंडळाला दर वर्षाला 5,000 बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ 25,000 बसेस तर पुढल्या 5 वर्षात देतात। त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात, त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत। आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे। तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही।